Hello, good morning, students. Welcome to my YouTube channel. Today, we are discussing about the absolute and gauge pressure. Now, see, we have seen already in our previous videos pressure, atmospheric pressure means what, how it can measure. So, in this article, we have to discuss about the absolute pressure means what, and gauge pressure means what, and what is the difference between these two pressures. Okay. So for that purpose, consider here a glass container, and in that glass container we have to use uniform fluid. Now uniform fluid in the sense, so this uniform fluid means what? Obviously it is water. So water is uniform fluids which contains in the glass container, and on the upper surface of the water atmospheric pressure is there. Now here inside liquid, inside the water, we are considering one point. That point is supposed to be A, and it is at a certain height from the free surface, that is from the upper surface. Okay, so the height h is the height between A and free surface, that is the upper surface. So in such a manner we have to discuss about absolute pressure. Means if we want to calculate the absolute pressure at this particular point, so what is the absolute pressure at this point? Absolute pressure आणि गेज प्रेशर, ह्या दोन प्रेशर मध्ये डिफरन्स काय आहे, तो डिफरन्स आपल्याला आजच्या आर्टिकल मध्ये पाहायचा आहे. त्यासाठी आपण इथं ग्लास कंटेनर घेतलाय. ग्लास कंटेनर मध्ये युनिफॉर्म फ्लुइड्स वापरलाय, म्हणजे वॉटर वापरलेलं आहे, आणि त्या वॉटरमधला एक पॉईंट असा घेतला आपण, त्या पॉईंटचं नाव ए आहे, की जो या अप्पर सरफेसपासून किती हाईटवर आहे, एच हाईटवर आहे. तर आपल्याला ए पॉईंटचं ॲब्सोल्यूट प्रेशर काढायचं आहे. तर आपण ॲब्सोल्यूट प्रेशर काढू. आधी ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय? सो ॲक्च्युअल प्रेशर ॲट पॉइंट ए. तर ॲक्च्युअल प्रेशर किती होईल पॉईंट एचं? तर ॲक्च्युअल प्रेशर किती राहील? P इज इक्वल टू, ॲक्च्युअल प्रेशर काढत असताना आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि एच रो जी यांची ॲडिशन घेत असतो. म्हणजे ॲक्च्युअल जे प्रेशर आहे, ॲक्च्युअल प्रेशर ॲट पॉईंट ए, ते किती असेल? ते असेल ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस एच रो जी. आता हा जो ॲक्च्युअल प्रेशर आहे, या ॲक्च्युअल प्रेशरलाच आपण काय म्हणतो? ॲब्सोल्यूट प्रेशर. ठीक आहे. ॲब्सोल्यूट प्रेशर अँड actual pressure both are same. So actual pressure at point A means what? The absolute pressure at point A. आणि absolute pressure कसं काढतो आपण? atmospheric pressure plus h rho g. आता ही जी टर्म आहे PA atmospheric pressure, ही जर या साईडला गाणली आपण, तर रिलेशन होईल P minus PA is equal to h rho g. हे जे इक्वेशन्स आहेत, इथं P हा पी ए या साईडला गेल्यानंतर P मायनस पी ए इज इक्वल टू एच रो जी. मग ही जी टर्म आपल्याला मिळेल P मायनस पी ए, सो दिस टर्म इज कॉल्ड ॲज गेज प्रेशर. सो इट इज गेज प्रेशर. ही जी टर्म आहे ही गेज प्रेशर म्हणून आपल्याला यूज करता येईल. आता ही जी गेज प्रेशर आहे, ही गेज प्रेशर म्हणजे नेमकं काय? तर पी हा कशासाठी इथं वापरला आहे आपण? ॲब्सोल्यूट प्रेशरसाठी. पी ए कशासाठी वापरला आहे आपण? ॲटमॉस्फेरिक प्रेशरसाठी. आणि इथं दोघांच्या मध्ये मायनस साईन आहे. मायनस साईन काय रिप्रेझेंट करते? डिफरन्स. मग हा डिफरन्स कोणत्या कोणत्या प्रेशरमधला आहे? तर डिफरन्स आहे ॲब्सोल्यूट प्रेशरमधला आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशरमधला. ठीक आहे. तर आपण इथे याचे पॅरामीटर्स सुद्धा लिहून घेऊ. पॅरामीटर्स राहील आपले, दॅट इज वेअर पी मायनस पी ए. पी मायनस पी एलाच आपण काय म्हटलं? गेज प्रेशर. आणि गेज प्रेशरचं जे नोटेशन आहे ते काय काय येणार आहे?
P suffix G, that is gauge pressure. मग गेज प्रेशर कसं लिहिता येईल आपल्याला? गेज प्रेशर इज इक्वल टू, ही जी टर्म आहे P मायनस पी ए, तर हे झालं गेज प्रेशर म्हणजे P मायनस पी ए, डिफरन्स बिटवीन ॲब्सोल्यूट प्रेशर अँड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सो P मायनस पी ए इज इक्वल टू H. तर याच्यामध्ये आपल्याला कंटेंट्स काय आहेत, कोणते पॅरामीटर्स आहेत? वेअर P स्टँड्स फॉर व्हॉट? ॲब्सोल्यूट प्रेशर. आणि या ॲब्सोल्यूट प्रेशरलाच आपण काय म्हणतो? ॲक्च्युअल प्रेशर. पी ए म्हणजे काय? ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर. H स्टँड्स फॉर हाईट, रो म्हणजे आपल्याला माहिती आहे डेन्सिटी, आणि जी म्हणजे ग्रॅव्हिटी. मग आता पी जी दॅट इज गेज प्रेशर इज इक्वल टू P मायनस पी ए, हा फॉर्म्युला आपल्याला मिळाला. तर या फॉर्म्युल्यावरून आपल्याला गेज प्रेशरची डेफिनेशन्स काय करता येईल? डेफिनेशन्स करता येईल आपल्याला दी डिफरन्स. का घेतला आपण द डिफरन्स? कारण P आणि पी ए मध्ये कुठलं साईन आहे? मायनस, म्हणून आपण वापरतो इथं द डिफरन्स बिटवीन. आता हा जो डिफरन्स आहे हा कोणाकोणामधला आहे? द डिफरन्स बिटवीन P मधला. P म्हणजे काय? ॲब्सोल्यूट प्रेशर. बिटवीन ॲब्सोल्यूट प्रेशर. ॲब्सोल्यूट प्रेशरलाच ॲक्च्युअल प्रेशर सुद्धा म्हणतात. ॲब्सोल्यूट प्रेशर आणि पी ए म्हणजे काय? ॲटमॉस्फेरिक प्रेशर. अँड ॲटमॉस्फेरिक प्रेशर is called gauge pressure. त्याला आपण काय म्हणू? गेज प्रेशर. ही झाली डेफिनेशन गेज प्रेशरची. म्हणजे या आर्टिकलवरून तुमच्या एवढं लक्ष द्यायला पाहिजे की ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय आणि गेज प्रेशर म्हणजे काय. ॲब्सोल्यूट प्रेशर काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? ॲब्सोल्यूट प्रेशर काढण्यासाठी तुम्हाला ॲटमॉस्फेरिक प्रेशरमध्ये काय ॲड करावं लागतं? H रो जी. आणि गेज प्रेशर काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि ॲब्सोल्यूट प्रेशर या दोघांमधला काय घ्यावं लागतो? डिफरन्स घ्यावा लागतो. तर या ही जी टर्म आहे P मायनस पी ए, तर याच्यावरून आपण डेफिनेशन्स काय तयार केली? आता P कशासाठी यूज केलं आहे आपण इथं? ॲब्सोल्यूट प्रेशरसाठी. आणि पी ए कशासाठी यूज केलं आहे? ॲटमॉस्फेरिक प्रेशरसाठी. मग या दोन प्रेशरचा जो काही डिफरन्स असेल, तर हा जो डिफरन्स आहे हा डिफरन्स म्हणजेच काय असते? गेज प्रेशर. मग गेज प्रेशरची डेफिनेशन्स काय येईल? द डिफरन्स बिटवीन ॲब्सोल्यूट प्रेशर अँड ॲटमॉस्फेरिक प्रेशर, दॅट इज गेज प्रेशर. बऱ्याच वेळेस मुलांना गेज प्रेशर आणि ॲब्सोल्यूट प्रेशर काय भानगड आहे हे माहिती नसतं. तर ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय? ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजे त्याची ॲक्च्युअल प्रेशर. आणि ॲक्च्युअल प्रेशर काढताना तुम्हाला ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस H रो जी या दोघांची काय करावी लागते? ॲडिशन. आणि गेज प्रेशर काढताना दोघांमधला काय घ्यावा लागतो? डिफरन्स. म्हणजे गेज प्रेशर काढण्याचा फॉर्म्युला काय येणार आहे? सो गेज प्रेशर इज इक्वल टू P minus PA, and P minus P is equal to H rho G. So gauge pressure is equal to P minus PA, and PA minus PA is equal to H rho G. So this is the new formula to calculate gauge pressure. तुम्हाला जर गेज प्रेशर जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर फॉर्म्युला कुठला वापरावा लागेल तुम्हाला? H rho G फॉर गेज प्रेशर. आणि ॲब्सोल्यूट प्रेशर काढण्यासाठी तुम्हाला कुठला फॉर्म्युला वापरावा लागेल? H rho G प्लस ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ठीक आहे. तर मेनली हा जो डिफरन्स आहे हा डिफरन्स आहे दोन प्रेशरमध्ये, पहिला ॲब्सोल्यूट आणि दुसरा गेज प्रेशरमध्ये. आता बघा ॲटमॉस्फिअरची हाईट आपल्याला काढता येते, कारण या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं आहे? आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर कसं मोजलं जातं ते मोजण्याचं डिव्हाइस काय आहे याच्याबद्दल आपण सविस्तररित्या डिस्कशन केलेलं आहे. तर या आर्टिकलमध्ये आपण ॲब्सोल्यूट प्रेशर आणि गेज प्रेशर या दोन प्रेशरमधला आपण डिफरन्स बघितलेला आहे. तर आता आपण काय करू की ॲटमॉस्फेरिक हाईट काढू. ॲटमॉस्फेरिक हाईट किती असायला पाहिजे? ॲटमॉस्फेरिक हाईट
ॲटमॉस्फेरिक हाईट काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे की ॲटमॉस्फिअरची हाईट कशी काढली जाते. ॲटमॉस्फेरिक हाईट. आता ॲटमॉस्फेरिक हाईट काढण्यासाठी आपल्याला प्रेशरचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजेच काय? ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती असते? h/ρg. म्हणजे आपल्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू किती घेणार आहे, किती घेता येईल? h/ρg. आपल्याला काय करायचं आहे? ॲटमॉस्फिअरची हाईट काढायची आहे. पण आपल्याला ह्या ज्या कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत ह्या माहिती पाहिजे. आता ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपण ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय आहे. तर ॲटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यू किती राहते? 1.013 × 10⁵. ठीक आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल. मग ही ॲटमॉस्फेरिक प्रेशर कॉन्स्टंट व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. आपल्याला हाईट काढायची आहे. आता रो म्हणजे काय? रो आहे डेन्सिटी. पण कोणाची डेन्सिटी घेणार आपण? डेन्सिटी ऑफ एअर. एअरची डेन्सिटी घेऊ, कारण आपल्याला काय काढायचं आहे? ॲटमॉस्फेरिक हाईट. डेन्सिटी ऑफ एअर जी आहे ती कॉन्स्टंट असते. जसं वॉटरची डेन्सिटी आपल्याला माहीत आहे 1000 kg/m³. तशीच एअरची सुद्धा डेन्सिटी आहे, ती डेन्सिटीसुद्धा कॉन्स्टंट असते. त्याची व्हॅल्यूसुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. त्याची व्हॅल्यू आहे 1.293 kg/m³. ही जी डेन्सिटी आहे ही डेन्सिटी कोणाची आहे? एअरची आहे. त्यानंतर जी ग्रॅव्हिटी आपल्याला माहिती आहे 9.8 m/s². तर ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या कॉन्स्टंट व्हॅल्यूज आपण काय करू? या इक्वेशनमध्ये ठेवू आणि आपली इक्वेशन येणार आहे therefore ॲटमॉस्फेरिक प्रेशर विल बी h, that is the height, multiplied by ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आपल्याला माहिती आहे किती आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर? 1.013 × 10⁵ is equal to h height multiplied by rho, that is density 1.293 into g 9.8. आता हे सॉल्व करताना आपल्याला हाईट काढावी लागेल. सो हाईट इज इक्वल टू किती येणार आहे? हाईट इज इक्वल टू 1.013 × 10⁵ upon 1.293 × 9.8. अशा पद्धतीनं आपण ॲटमॉस्फेरिक हाईट कॅल्क्युलेट करू शकतो. आणि ॲटमॉस्फेरिक हाईट जी आहे याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन्स केलं तर कॅल्क्युलेशन जवळपास किती येणार आहे? 8000 मीटर. आणि 8000 मीटर म्हणजेच काय? 8 किलोमीटर. म्हणजे ही जी ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे किंवा ॲटमॉस्फेरिक हाईट जी आहे ती ॲटमॉस्फेरिक हाईट फ्रॉम द अर्थ सरफेस किती असते? ती असते 8000 मीटर म्हणजेच 8 किलोमीटर. तर अशा पद्धतीनं आपल्याला प्रेशरमधला डिफरन्स माहिती पाहिजे. गेज प्रेशर म्हणजे काय किंवा ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय, गेज प्रेशर आणि ॲब्सोल्यूट प्रेशरमध्ये डिफरन्स काय, ॲटमॉस्फेरिक हाईट कशी कॅल्क्युलेट केली जाते आणि ती किती असली पाहिजे. आता प्रेशर आपल्याला जनरली माहिती आहे की प्रेशर आपण इथं न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये मोजतो किंवा पास्कलमध्ये मोजतो. आणखीन एक युनिट्स आहेत त्याचे. कुठले युनिट्स आहेत? जसं आपण प्रेशरसाठी टॉर्क हे सुद्धा युनिट आपण यूज करतो. पण 1 टॉर्क इज इक्वल टू किती होतं? 1 mm ऑफ hg. ठीक आहे. आणि दुसरं युनिट जे आहे ते आहे बार. तर 1 बारचा अर्थ होतो 10⁵ पास्कल. तर जनरली एवढं कन्वर्जन तुम्हाला माहिती पाहिजे. 1 टॉर्क इज इक्वल टू 1 mm ऑफ hg. hg stands for what? Mercury. And 1 bar is equal to 10⁵ पास्कल. ठीक है. थैंक यू.